किंवा इच्छेदेवी चौफुली असो, तिथं उड्डाणपुलाच्या मागणीचा प्रस्ताव सन्मान्य गडकरी साहेबांना दिला. मग इथं कालिका माता चौकात का नाही? कालिका माता चौकातील लोकांचा बळी इतका स्वस्त आहे का? शासन किती बळी घेणार? जळगाव शहरातील महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक अपघात होत आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रमुख चौकांमध्ये उड्डाणपूल व्हावा असे येथील नागरिकांची मागणी आहे. दरम्यान नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या शहरातील अनेक चौकांमध्ये उड्डाणपुलांची मंजुरी करण्यात आलेली आहे. परंतु आता सध्या कालिका माता मंदिर चौक येथील हा जो उड्डाणपूल येथे होण्यास वगळण्यात आले, त्यामुळे येथील जळगाव शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या ठिकाणी विशेष स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. त्यामुळे कालिका चौक येथे उड्डाणपूल व्हावा अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे. दरम्यान अनेक वर्षांपासून, अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून ही मागणी आहे. गेल्या या चौकामध्ये गेल्या अनेक वेळा या ठिकाणी अपघात झालेला आहे. अनेकांचा जीव देखील गेलेला आहे. अक्षरशः आबालवृद्ध असो, लहान मुलं असो किंवा कोणी असो, याच ठिकाणी 4 ते 5 वेळा गेल्या वर्षभरात अपघात होऊन मृत्युमुखी पडलेले आहेत. दरम्यान या ठिकाणी या परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी आंदोलन देखील केले, निवेदन देखील दिले, परंतु या ठिकाणी उड्डाणपूल होण्यासाठी कुठलीही तजवीज किंवा कुठलीही मान्यता या ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी शिंदे गटाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी विशेष स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहे. आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगाल, ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली, याच्या मागचं कारण काय नेमकं प्रमुख? याचं मागचं प्रमुख कारण असं आहे की गेल्या 20-25 वर्षापासून इथं ट्रॅफिकचा आणि अपघाताचा जी सतत भूमिका जी म्हणजे कायम अपघात होत असतात. छोट्या मुलांना शाळेत जात येत असताना रस्ता ओलांडता येत नाही, महिलांना, इकडच्या परिसरातील लोकांना ये जा करण्यासाठी प्रॉब्लेम होत असतो. आणि राहिली महत्वाची गोष्ट, आम्ही काल परवाच्याच दिवशी आम्हाला माध्यमाद्वारे कळालं की आमचे जळगावचे लोकप्रिय खासदार सुजाताई वाघ यांनी अजिंठा चौफुली असो किंवा इच्छेदेवी चौफुली असो, तिथं उड्डाणपुलाच्या मागणीचा प्रस्ताव सन्मान्य गडकरी साहेबांना दिला. मग इथं कालिका माता चौकात का नाही? कालिका माता चौकातील लोकांचा बळी इतका स्वस्त आहे का? शासन किती बळी घेणार? प्रशासन किती बळी घेणार जनतेचा आमच्या? त्यामुळे आमची रास्त मागणी, आम्ही जनतेचा स्वाक्षरी मोहीम घेऊन आम्ही इथपर्यंत थांबणार नाहीये. आम्ही पुढे चालून अजून यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. आमची मागणी मान्य नाही झाली तर येथील उड्डाणपूल व्हावा यांची मागणी आहे. ही अनेक वर्षांपासून मागणी आहे. काय सांगाल दादा, या ठिकाणी प्रशासन कसं काम करतंय, काय मागणी आहे? जनतेने फक्त मागणीच केलेली आहे, अजून रोडावर उतरलेली नाही. पण शिवसेना महानगर प्रमुख नात्याने आम्ही रोडावर ज्या पद्धतीने उतरू त्या दिवशी पूल झालेला असेल. आज प्रेमाने पुढे दांड्याने यांनी थेट इशारा दिलेला आहे. दादा, तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी आपल्या पक्षाच्या वतीने थेट स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहे, प्रशासनाकडे लक्ष वेधण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत, काय सांगाल? हो, प्रशासनाला आमची यापूर्वी जनतेने मागणी केलेली आहे आणि वारंवार आमची विनंती राहणार आहे की योग्य पद्धतीने जर या विषयाचं नियोजन झालं असतं तर आज हा प्रश्न संपलेला असता. पण मला वाटतं की प्रशासनात काही लोकांची इच्छा नाही आहे की अशा पद्धतीने ते काम व्हावं. तरी माझी पुन्हा एकदा आम्ही म्हणजे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, योग्य पद्धतीने जर त्याचं आजही नियोजन झालं तर मला वाटतं अजिंठा चौफुलीपर्यंत जर मंजूर झालेला असेल तर तो कदाचित खेडी किंवा तरसोद फाट्यापर्यंत त्याला आपल्याला कसं घेऊन जाता येईल याचं जर नियोजन झालं तर मला वाटतं याच्या पुढे जनता या विषयाचं अपघाताचे बळी ठरणार नाही, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर मला वाटतं की शिवसेना जर रस्त्यावर उतरली तर त्या आंदोलनाचं स्वरूप कसं असतं हे जनतेने अनुभवलेलं आहे. प्रशासनाला बी त्याचा अनुभव आहे. ही वेळ प्रशासनाने येऊ देऊ नये याची दखल घ्यावी. नक्कीच हा जो उड्डाणपूल आहे हा थेट खेडीपर्यंत किंवा तरसोदपर्यंत उतरावा अशी या ठिकाणी मागणी. दादा, तुम्ही काय सांगाल या संदर्भात? गेल्या कित्येक वर्षापासून सामान्य लोकांची इथे जीव जात आहे उड्डाणपुलाच्या विरोधात. तर आमची युवा सेनातर्फे आणि शिवसेनेतर्फे अशी मागणी आहे की लवकरात लवकर भेटवण्याचं ते तरसोद फाट्यापर्यंत उड्डाणपूल व्हावा. नाही झाला तर आम्ही त्याला शिवसेना स्टाईल आंदोलनामध्ये आम्ही त्याला उत्तर देऊ. या ठिकाणी आपल्यासोबत या परिसरातील काही महिला देखील आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी देखील या ठिकाणी मागणी केलेली आहे. आपण त्यांच्याशी काही संवाद साधणार. काही काय सांगाल, तुम्ही या परिसरातील रहिवासी आहात, या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी मागणी आहे, काय सांगाल?
अपेक्षा आता आहे आणि व्हायलाच पाहिजे. आम्हाला उड्डाणपूल ही मागणी गेल्या 2-3 वर्षापासून आहे, कारण वारंवार सतत 2 महिने नाही गेले की इथं ऍक्सिडेंट होत आहे. प्रत्येकाची बळी जात आहे, लहान मुलांचे बळी जात आहे, काही पुरुषांचे बळी जात आहे, महिलेचे बळी जात आहे. मग हे शासनाला विचारायचंय की दुसऱ्यांच्या घरामध्ये कोणाचं हात म्हणजे मुलांचं नुकसान होत आहे, वडील वगैरे जे काय जात आहे, मग तुम्हाला हे बरं वाटतंय का असं बघताना की ते त्यांच्या घरावरती दुखाचा डोंगर कोसळला जातोय आणि तुम्ही फक्त बघताय पण काही ऑब्जेक्शन घेत नाहीये. तर आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर इथे उड्डाणपूल व्हावा आणि आमची सोय करून द्यावी, बस हीच मागणी राहणार आहे आमची आता. ताई, तुम्ही काय सांगाल या संदर्भात, उड्डाणपुला होण्यासंदर्भात? यापूर्वी देखील अनेक आंदोलनं झाले, अनेक मागण्या झाल्या, पण प्रशासन काही जाग घेत नाही, काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं तर मला या ठिकाणी कोणाविषयी काही न बोलता हेच सांगायचं आहे की उड्डाणपूल जर झाला तर इथे फक्त फायदाच होणार आहे. जे जीव गेल्या प्रत्येक महिन्यामध्ये जर आपण म्हटलं तर काही ना काही इथे अपघात होत चाललेला आहे. तर ह्या अपघाताचंही प्रमाण या ठिकाणी थांबणार आहे आणि त्याचप्रमाणे समस्या नागरिकांना इथे येत आहेत, येणाऱ्या जाणाऱ्यांना रस्ता क्रॉसिंगसाठी असेल, याच्यातनं फक्त फायदाच होणार आहे, यातनं नुकसान होणार नाही. म्हणून मी शासन प्रशासन दोघांनाही आजच्या जे शिवसेनेच्या माध्यमातून जे स्वाक्षरी मोहीम राबवली जाते तर या माध्यमातून फक्त इतरांचा फायदाच होणार आहे, नागरिकांचा फायदा होणार आहे. तर शासन आणि प्रशासनाने लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्यावी आणि या ठिकाणी उड्डाणपुलाची म्हणजे त्यांनी लवकर कार्यवाही करावी अशीच मी शासनाला पण विनंती करते. नक्कीच या ठिकाणी रास्त असलेल्या शिवसेना पदाधिकारी आणि या परिसरात राहत असलेल्या महिला पदाधिकारी यांनी देखील या ठिकाणी एकच मागणी केलेली की कितीही तुम्ही काही विकास करा, परंतु जळगाव शहरातील अजिंठा चौक हा सेन्सिटिव्ह आहे. या ठिकाणी अनेकांची वर्दळ असते, याच परिसरात शाळा आहेत, MIDC आहेत, त्यामुळे हा जो रस्ता हा वर्दळीचा असल्या कारणामुळे या ठिकाणी उड्डाणपूल झालाच पाहिजे अशी मागणी या ठिकाणी रहिवासी आणि तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी केलेली आहेत. त्यामुळे प्रशासन आता लवकरच याकडे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव.